नमस्कार. वैदिक विश्व या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. जन्म मृत्यू विज्ञान भाग 29. गौतम बुद्ध व श्राद्ध कर्म. एक व्यापारी गंगेवर जाऊन गंगेच्या जलाने पितृतर्पण करीत होता. गौतम बुद्ध जवळच उभे होते. त्यांनी त्या व्यापाऱ्याला तो काय करतो आहे म्हणून विचारले. व्यापारी म्हणाला, तो पितृतर्पण करत आहे. गौतम बुद्धांनी वाद न घालता स्वतः गंगेतील पाणी एकसारखे पायरीवर फेकण्यास सुरुवात केली. ते तसे का करीत आहेत म्हणून व्यापाऱ्याने गौतम बुद्धांना विचारले असता त्यांनी उत्तर दिले की तसे पायरीवर पाणी झोकून ते त्या स्थानापासून 50 कोस दूर असलेल्या त्यांच्या शेतीला पाणी पुरवित आहेत. व्यापारी आश्चर्याने म्हणाला की तेथील पाणी 50 कोस दूर असलेल्या त्यांच्या शेतीत कसे बरे जाणार. गौतम बुद्ध उत्तरले की जर तेथील पाणी 50 कोस दूर असलेल्या त्यांच्या शेतीत जाऊ शकत नाही तर त्या व्यापाऱ्याच्या मृत नातेवाईकास त्या तर्पणाने कशी काय उत्तम गती मिळेल. व्यापारी निरुत्तर झाला आणि शेवटी बुद्धांचा अनुयायी झाला. वरवर विचार केल्यास गौतम बुद्धांचा वरील तर्कवाद बिनतोड आहे असे वाटते, परंतु आजच्या विज्ञानानेच गौतम बुद्धांच्या त्या तर्कवादाला उत्तर दिले आहे. चंद्र वा मंगळावर जाणाऱ्या अवकाशयानाचे सर्व नियंत्रण पृथ्वीस्थित रेडिओ नियंत्रण केंद्राद्वारे चालविले जाते. वरील नियंत्रण प्रत्यक्ष मानवी हस्तक्षेपामुळे न घडता केवळ रेडिओ मॅग्नेटिक लहरींद्वारे होत असते. रेडिओ लहरी उत्पन्न करणारी उपकरणे जड असतात, पण त्याद्वारे स्पंदित होणाऱ्या रेडिओ लहरी अजड, सूक्ष्म व अदृश्य असतात. त्या अदृश्य लहरीच अवकाशयानातील सर्व कार्य घडवीत असतात. मनुष्य देह हे एक अत्यंत उत्क्रांत आणि गुणाढ्य असे उपकरण प्रकृतीने कोट्यावधी वर्षांच्या उत्क्रांतीतून उत्पन्न केलेले आहे. साधी जड विद्युत उपकरणे जर अवकाशयान चालविण्याची किमया करू शकतात, तर या उच्च उत्क्रांत नरदेहाद्वारे त्यात वसणाऱ्या उच्च प्राणशक्तीद्वारे मरणोत्तर गतिमान असणाऱ्या प्रेतात्म्याला अधिक उच्च वा इष्ट गती देता येणार नाही का. अमेरिकन स्कायलॅब प्रकरण आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. पृथ्वीवर कोठेही पडू शकणाऱ्या स्कायलॅबवर केवळ रेडिओ लहरींसारख्या सूक्ष्म अतिंद्रिय माध्यमांद्वारे नियंत्रण आणून ती स्कायलॅब योग्य स्थानी पाडण्यात आलीच ना. मग मरणोत्तर जीवात्म्याला म्हणजेच प्रेताला जिवंत असलेल्या गोत्रजांच्या प्रखर इच्छाशक्तीने सुयोग्य गती देता येणार नाही काय. वरील तर्कवादात गौतम बुद्धांनी मरणोत्तर जीवात्म्याचे अस्तित्व अमान्य केलेले नाही. त्यांचा प्रश्न होता की जीवात्म्याला श्रद्धेने अर्पण केलेले जल कसे मिळेल. पृथ्वी स्थित लॅबोरेटरीमध्ये जी कळ फिरवितात ती कळ काही अवकाश स्थित यानात जात नाही, तर त्या कळीद्वारे ज्या सूक्ष्म लहरी उत्पन्न होतात त्याद्वारे त्या अवकाशस्थित यानातील यंत्राच्या भागावर नियंत्रण येऊन त्यानुसार यानावर नियंत्रण येत असते व ते अवकाशयान इच्छित दिशा व गती प्राप्त करते. तद्वत श्राद्ध कर्माचे आहे. श्रद्धेने श्राद्ध करणारी व्यक्ती पृथ्वी तत्वातील असली तरी त्या जड शरीरात वास करणारा जीवात्मा अतिसूक्ष्म व सर्व तत्वांचा स्वामी असल्यामुळे पितृलोकी जाणाऱ्या त्या प्रेतात्म्यावर त्याच्या गोत्रजाच्या श्रद्धायुक्त कर्माचा व इच्छेचा अवश्य परिणाम होतो. अद्ययावत विज्ञान व संशोधनांचा विचार करता मरणोत्तर जीवाला गती वा जीवन नाही असे म्हणणे इतक्या विपुल संशोधनानंतर आता निरर्थक आहे हे स्पष्ट झाले आहे. ज्ञान परंपरेला धरून मृत व्यक्तीचे सुयोग्य यात्रेकरिता श्राद्ध कर्म आवश्यक आहे असा लेखकाचा स्वतःचा अनुभव आहे. इतर धर्मियांनी सुद्धा अशा तऱ्हेने श्राद्ध कर्म करू
मृत जीवात्म्यांना उत्तम गती देण्याचा प्रयत्न करावा असे लेखकाचे नम्र निवेदन आहे. श्राद्ध कर्म एक शास्त्रीय आचार व संस्कार आहे. देवळातील प्रदक्षिणेप्रमाणे मृत्यूनंतर जड शरीराला पुरण्यापेक्षा अग्निसंस्कार देण्याप्रमाणे श्राद्ध कर्म उन्नत उत्क्रांत मानवी जीवनाकरिता आवश्यक आहे. बुद्धिमान आणि सुधारणाप्रिय व्यक्तींनी ह्याचा अवश्य विचार करावा हे निवेदन. अपसव्य गती व कुविद्या. वामाचार व कुविद्येत अपसव्य गतीला फार महत्व आहे. मूठ मारण्याचा प्रयोग करून प्रयोगित व्यक्तीचा जीव घेणे, भानामतीच्या प्रयोगाने वस्तू अन्य स्थानी नेणे, वस्तूंचा नाश करणे इत्यादी कुविद्यात अपसव्य गतीचेच आधार विज्ञान आहे. साधारण व्यवहारात देवतांना प्रदक्षिणा कर्माने सचेतन केल्या जाते, तर देवतांना साकडे घालून त्यांचे द्वारे इच्छित कार्य करविण्यासाठी कुमार्गी साधक देवतांना अपसव्य गतीने परिक्रमा करून त्यांना वश करण्याचा प्रयत्न करतात. असे वामपंथी साधक मध्यरात्री इष्ट देवतेला अपसव्य गतीने उलट परिक्रमा करतात आणि तेही नग्न होऊन. काही वामाचारी तर स्मशानात जाऊन तेथील आसक्त प्रेतात्म्यांना वाम मार्गाने आपल्या ताब्यात घेऊन त्यांच्याद्वारे अन्यान्य कार्य करवून घेतात. मिठाई काढणे, इतर वस्तू काढणे हा त्यातीलच एक प्रकार होय. इच्छित स्थळी जाऊन हे पिशाच्चे अदृश्य तत्वाद्वारे त्या वाममार्गी साधकाची इच्छित अशी वामकर्मे करीत असतात व या वाममार्गी साधकाला मृत्यूनंतर आपल्या अवस्थेत घेऊन जातात. सत्य हे सांगितलेच पाहिजे. ज्याला अध्यात्मात प्रगती करायची आहे त्या साधकांनी या मार्गाला जाऊ नये. प्रकाश वलय. प्रत्येक व्यक्तीच्या शरीर सभोवताल एक दिव्य परंतु साधारण दृष्टीला अदृश्य असे प्रकाश वलय असते. त्या प्रकाश वलयावरच व्यक्तीचे इहजीवन अवलंबून असते. त्या प्रकाश वलयात कमी अधिकता आली की व्यक्तीच्या जीवनावर त्यानुसार बरा वाईट परिणाम होत असतो. वामाचारी या प्रकाश वलयावर आपल्या दुष्ट विद्येने परिणाम करून ते प्रकाश वलय तोडतात, फोडतात, चिरतात. त्या प्रकाश वलयाची गती अपसव्य केली जाते. त्यामुळे मूठ पीडित व्यक्ती पीडित बनून क्लेश भोगते व मृत्यूचे मार्गाला लागते. बाहेरून पाहिल्यास त्या व्यक्तीच्या शरीराला काहीच झालेले दिसत नाही. डॉक्टर सुद्धा त्या व्यक्तीला काहीही झाले नाही असा निर्वाळा देतात, पण ती व्यक्ती दिवसेंदिवस खंगत जाते व एक दिवस मरते. अपसव्य गती म्हणजे मृत्यू होय. प्रकाश वलय विभाजन म्हणजे मृत्यू होय. हे इतके सोपे देखील नव्हे, हे कोणीही सहज करू शकेल. वामविद्या करणारा साधक तर अपंग होतो, पण असल्या कुविद्यांचा सत्प्रवृत्त आणि शक्तिशाली साधकांवर कोणताच परिणाम होत नाही. उलट तसा प्रयोग साधकावर झाल्यास तीच वामविद्या करणाऱ्यावर उलटून तोच त्या प्रयोगाने दगावतो आणि भयंकर यातना भोगीत त्याच पिशाच्य योनीत खितपत पडतो. असल्या वामविद्येने पीडित व्यक्तींना केवळ आध्यात्मिक उच्च साधकच वाचवू शकतो. अविद्यामार्गी लोक पापी आहेत हे स्पष्ट आहे, पण आजकाल असल्या वामविद्येकडे म्हणजे थोडक्यात चमत्कार दाखविणाऱ्या विद्येकडे लोकांचे अधिक आकर्षण होत आहे, ही मात्र खेदाची गोष्ट आहे. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या भागात.